नमस्कार मंडळी, आज आपण कोबी किसून अतिशय कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत. कोबी न खाणारे सुद्धा मागून मागून खातील, इतका टेस्टी हा पदार्थ लागतो. तर त्यासाठी इथे अर्धा कोबी घेतलेला आहे. त्याचे इथे मी 2 भाग करून घेतलेले आहेत आणि आता हा कोबी आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर कोबी घेताना थोडासा हिरवा बघून घ्यायचा आहे. जो पांढरा कोबी असतो त्याला अजिबात चव नसते, त्यामुळे असा फ्रेश असा हिरवा कोबी घ्यायचा आहे. तर इथे मी संपूर्ण कोबी अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे. नंतर आता इथे थोडंसं अर्ध मी बीट घेतलं आहे. बीट याच्यामध्ये किसून घालायचं आहे. बीट घातल्यामुळे हा पदार्थाला एकदम छान असा रंग येतो. फूड कलर अजिबात वापरायची गरज नाही. तर इथे थोडंसं बीट मी इथे किसून घातलेलं आहे. नंतर याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1 चमचा आले लसूण पेस्ट घालायची आहे. नंतर लाल मिरची पावडर घातली आहे 1 चमचा. नंतर पाऊण वाटी एवढं तांदळाचं पीठ घातलं आहे आणि पाव वाटी इथे मैदा घातला आहे. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर वापरू शकता. सर्व छान व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी न वापरता अशा पद्धतीने याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आज आपण एकदम कुरकुरीत असं कोबीचं मंचुरियन बनवणार आहोत. तर इथे बघू शकता, मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतं आणि सेपरेट पाणी घालायची गरज नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. नंतर आता याचे अशा पद्धतीने छोटे छोटे बॉल बनवून घ्यायचे आहेत आणि हे तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इकडे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. मीडियम गॅसवरती हे मंचुरियन आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर बीट घातल्यामुळे बघू शकता एकदम छान याला रंग आलेला आहे. एकदम कुरकुरीत हे लागतात. तुम्ही असेही हे खाऊ शकता किंवा ग्रेव्ही बनवायची असेल तर ग्रेव्हीसुद्धा याची बनवून खाऊ शकता. तर अशाच पद्धतीने इथे सर्व मंचुरियन मी तळून घेते. तर बघू शकता, किंवा याला कोबी पकोडासुद्धा म्हणू शकता. असेच हे ड्राय मंचुरियन असं तुम्ही खाऊ शकता. तर मी ग्रेव्हीसुद्धा बनवणार आहे. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी नंतर इथे आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. नंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल जास्त वापरायची गरज नाही. 1-1.5 चमचाच मी इथे वापरला आहे. नंतर बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे. 1 हिरवी मिरची या पद्धतीने उभी कट करून घातलेली आहे. नंतर 1 चमचा आले लसूण पेस्ट घातलेली आहे. याला 1 मिनिटभर परतवून घेतलं कच्चेपणा जाईपर्यंत. नंतर इथे मी शिमला मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत. ते सुद्धा याच्यामध्ये घातलेले आहेत आणि थोडासा किसलेला जो पत्ताकोबी होता तोच याच्यामध्ये मी थोडासा टाकला आहे. नाही टाकला तरी चालेल. नंतर इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. याची स्लरी बनवून घ्यायची आहे. तर स्लरी अगोदरच बनवून ठेवू नका, नाहीतर ते घट्ट होते मिश्रण. थोडंसं मीठ घातलं आहे. सॉसेसमध्ये मीठ असते त्यामुळे थोडंसंच टाकायचं आहे. नंतर इथे रेड चिली सॉस, व्हिनेगर घातलेला आहे. सोया सॉस घालायचा आहे आणि थोडंसं टोमॅटो केचपसुद्धा मी इथे घालत आहे. नंतर कॉर्नफ्लॉवरची स्लरी जी बनवली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि याची ग्रेव्ही 1 मिनिटभर आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर इथे कॉर्नफ्लॉवरची पाणी होतं ते याच्यामध्ये घातलं आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घेतलं आहे. आणखी याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं मी आणि जे बनवलेलं मंचुरियन आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती, म्हणजे ते कुरकुरीत राहतं, नरम पडत नाही. तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता. तर इथे बघू शकता एकदम कुरकुरीत चटपटीत असं आपलं हे मंचुरियन तयार झालेलं आहे. तर बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा घरीच या पद्धतीने ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.